कसला विचार करतोय? अरे मी कसला विचार करणार? बाय द वे तुझं काय? आता शांत झालायस ना? कालचं सगळं डोक्यातून काढून टाकलंस ना? ते माझ्या डोक्यात कधीच जाणार नाही. जोपर्यंत त्या मुलीला मी तिची जागा दाखवत नाही तोपर्यंत माझा राग शांत होणार नाही. अरे यश, SP प्लीज, त्या मुलीची बाजू घेऊन पुन्हा मला काही सांगायचा प्रयत्न करू नकोस. नाही यश, हे बघ, मी तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काल ती स्टेजवरून पळून गेली त्यामागे एक वेगळा अँगल असू शकतो आणि तो अँगल जाणून घेण्यामध्ये मला काडी मात्रही इंटरेस्ट नाही. ओके, बाय द वे ती मुलगी आता करते काय? आय डोंट नो. म्हणजे ती कॉस्मिक फॅशन मध्ये जॉबला आहे एवढं माहिती आहे मला. गुड. तिला फोन करून लवकरात लवकर बोलवून घे. कशाला? तिला आपल्या कंपनीत जॉब ऑफर करायचं. व्हॉट? आर यू शुअर? 100%. अरे पण तू आत्ताच म्हणत होतास की तुला तिची जागा दाखवून द्यायची आहे वगैरे वगैरे, आणि सडनली तू तिला आपल्या कंपनीत जॉब देतोयस. हो, कारण एकदा का ती आपल्या कंपनीत जॉईन झाली की आपल्याला तिला हक्काने छळता येईल. दिवसभरात प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला मला तिला जाणीव करून द्यायची आहे की यश राजीवचा इन्सल्ट करून तिने किती मोठी चूक केली आहे. तिला इमिजिएटली फोन करून आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घे. मला कंपनीत ती हवी आहे. शी हॅज टू पे फॉर. साई, तो पेपर बाजूला ठेव, नाही तर फेकून दे ना आता. अगं तू पण कमाल करतेस. आता मी तुझं बोलणं ऐकता ऐकता पेपर वाचतोय, तर काय प्रॉब्लेम आहे? साहेब, ओके ठीक आहे, बोल. मला सांग, लेखाचं काय चाललंय? काय चाललंय? अरे काय चाललंय म्हणजे? तिच्या वयाच्या मुली लग्नाचा विषय काढला की लाजतात. कधी एकदा बोलायला चढतो असं होतं त्यांना. आणि ही लग्नाचा विषय काढला की भूत बघितल्यासारखं घाबरते. साहिल, नक्की काय झालंय? मला काय माहित? तुला नाही माहिती, मग कुणाला माहिती? साहिल, नक्की काय झालंय सांग मला. ओके सांगतो. मला काय वाटतं दुर्गाताई, म्हणजे कदाचित ताईला असं वाटत असेल की ती लग्न करून गेली की तू एकटी पडशील ना, म्हणून तुझ्या काळजीपोटी ती लग्न करत असेल. तुला का मी अलिबागून आले असं वाटलं? साहिल, मला नीट सांग काय झाले ते. लग्नाचं नाव काढले की घाबरते, आणि घाबरणं साधं सुद्धा नाहीये, काहीतरी कारण आहे नक्की त्याच्या मागे. आणि साहिल, तुला नक्की कारण काय ते माहिती? साहिल, नक्की मला सांग काय झालंय, काय कारण आहे? अरे सांग की, बघतोस का असा शुंभासारखा? नाही सांगणार. साहिल, अजिबात नाही सांगणार. आणि तू आमच्या प्रत्येक गोष्टीत का नाक खुपसतेस? तिला नसेल करायचं लग्न तर नको करू देत ना. तू का पाठीमागे लागतेस तिच्या? मी नाही पाठी लागणार तर कोण लागणार आहे? माझ्यावर जबाबदारी आहे लेखाची, अजून कळलं? हो का? अशी कुठली मोठी जबाबदारीची गोष्ट पार पाडलीस तू तिच्या बाबतीत? मी लहानपणापासून बघतोय माझ्या ताईला, तिने किती खस्ता काढल्यात, किती कष्ट घेतले, आणि तू प्रत्येक गोष्टीचे पैसे घेत राहिलीस आमच्याकडून. एवढंच काय, घराचं भाडं सुद्धा घेत होतीस आमच्याकडून. घेतले ना, घेतले पैसे मी, पण जग किती निर्दयी हे तिला कळावं ना म्हणून. झगडल्याशिवाय कुठल्याही गोष्टी मिळत नाही हे तिला कळावं ना म्हणून.
आणि जे पैसे मी तुमच्याकडनं घेते ना ते मी तुमच्यावरच खर्च केलेत, कळलं? आणि मी किती खस्ता केलात तुमच्यासाठी तिला बरोबर माहिती आहे. ओके, मान्य आहे, तू खूप केलेस आमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. पण आम्ही आता मोठे झालो आहोत आणि आम्हाला आमचे निर्णय घेऊ देत. तुम्ही मोठे झालात म्हणजे निर्णय घेण्याची अक्कल आलेली नाही तुम्हाला. जोपर्यंत लेखाचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची जबाबदारी माझ्यावर आहेच आहे. अगं पण तिला नसेल करायचं आता लग्न, तर तू का काही करतेस? अरे तिचं लग्नाचं वय झालंय, वेळच्या वेळी तिचं लग्न नको का व्हायला? तुमचे आई बाप असते ना त्यांनी सुद्धा अशीच चिंता केली असते तिच्या लग्नाची. बर बाई, तू बस चिंता करत. राहील मीच जातोय. जा निघून जा. नका ऐकू माझं कुणी. माझंच चुकलंय. त्यावेळेला तुम्हाला आसरा दिला, घरात घेतलं, नसती काळजी लावून घेतली, त्यावेळेस मला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. काळजी तरी करत बसायला लग्न नसतं. हॅलो. हां हॅलो, मी फॅशन इंटरनॅशनलमधून SP बोलतोय. हॅलो, आर यू देअर? हां येस येस. हां, तुम्ही जरा ऑफिसमध्ये आलात तर बरं होईल. सो मी काल जे काही वागले मला माहिती आहे, मला मान्य आहे, अगदी चुकीचं होतं. पण सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी जाणून बसून काही केलं नाही आहे. हे बघा, सर मी हवं तर तुमची माफी मागायला तयार आहे, पण प्लीज. आता जरा मी बोलू. तुम्ही आता ताबडतोब मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. मी तुमची वाट बघतो. बाय. हॅलो सर. हॅलो. मला ऑफिसमध्ये का बोलवलं असेल? नक्की काल मी जे काही वागले ना त्याचा जाब विचारायला असेल. मी काय करू? पण जावं तर लागेलच. माझ्या हातनं जी चूक झाली त्यासाठी ते जे काही बोलतील ते ऐकून घ्यावंच लागेल. मला जायला हवं. एक्सक्यूज मी, मला SP सरांना भेटायचं आहे. इथून सरळ गेलं फर्स्ट स्टेपला त्यांचीच कॅबिन आहे. थँक्यू. Sir, may I come in? Come in. Sir, मी खरं तर इकडे. हो हो, लेखा देशमाने, द ग्रेट डिझायनर. वेलकम मॅम. सर, तुम्ही असं का म्हणताय? हो, असं कसं? इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनचे विनर आहात तुम्ही, आणि त्यात आमचं प्राइज न घेता स्टेजवरून निघून गेलात, नाही का? आमची प्रतिष्ठा अगदी अशी तुम्ही धुळेला मिळवलीत. आणि हे सगळं एक ग्रेट डिझायनरच करू शकते, नाही का लेखा देशमाने? सर प्लीज. आणि वर तुम्ही अशीही बडाई मारता की फॅशन तुमच्या पायाशी येणार आणि आमच्या इथे नोकरी करा अशी विनंती करणार, नाही का? सर तसं नाहीये. मग कसं आहे? तुला वाटलंच कसं की फॅशन तुझ्यासारख्या डिझायनरकडे येईल म्हणून? हा,
सर पण मी असं कधी नाही म्हणाले. खोटं बोलू नकोस. तू बोललेला शब्दान शब्द आम्हाला कळलं. आम्ही सुद्धा याच फॅशन वर्ल्ड मध्ये काम करतो. सर तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतो. मी असं कधीच बोलले नाही. मी असं का बोलीन? तुझ्यासारख्या मुलीवर ना माझा काडी मात्रही विश्वास नाही. आमच्या प्राइसची किंमत नाही ठेवली असतो. अगं आमच्या कॉम्पिटिशन मध्ये इंडियातले टॉप मोस्ट डिझायनर्स आले होते. सगळ्यांनी जीव ओतला होता ट्रॉफी जिंकण्यासाठी. पण तू आमचा इन्सल्ट केलायस. अख्ख्या फॅशन वर्ल्ड समोर तू आमची नाचक्की केलीस. मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? नाही सर, मी हे जाणून बुजून नाही केलंय. माझ्या मनातही नव्हतं असं करायचं. असं ठीक आहे, मग मला सांग ना, तू स्टेजवरून का निघून गेलीस? का प्राइज न घेता तू निघून गेलीस? सांग ना, का ट्रॉफी घेऊन नाही गेलीस तू? बोल, मला कळलंच पाहिजे. सर मी नाही सांगू शकत हे. पण खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझा नाईलाज होता. नो, दिस इज नॉट इनफ. आय वॉन्ट एक्सप्लेनेशन. मला एक्सप्लेनेशन हवाय. सर मी नाही एक्सप्लेनेशन देऊ शकत, कारण मी नाही सांगू शकत. खरं अरे पण का नाही सांगू शकत तू? का नाही सांगू शकत तू? मला एक्सप्लेनेशन हवाय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला प्लीज माफ करा. पण मी नाही सांगू शकत की मी असं का केलं. मी नाही सांगू शकत. आय एम सॉरी. तुम्हालाही असंच वाटतंय ना की मी मुद्दाम तुमच्या फंक्शन मधून ट्रॉफी न घेता निघून गेले? तसं काही नाहीये. मी तुम्हाला नाही सांगू शकत की मी असं का केलं. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा खरंच नाईलाज होता. मी असं कधी म्हणाले नाही की तुमच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी तुम्ही माझे पाय पकडाल. मी असं का म्हणेन? मी कधीही माझ्या कामाची बढाई मारली नाही. मला नाही माहित तुम्ही हे सगळं कुठून ऐकलंय, पण तुम्ही माझ्याबद्दल जे काही ऐकलंय ते सगळं चुकीचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तशी मुलगी नाहीये. मी तुमच्या कंपनीबद्दल कधीही बरं वाईट नाही बोलले. कुठून मी हे प्राइज जिंकले असं झालंय मला. तुमचा माझ्यावर गैरसमज झाला.
आणि पूनम मॅमचा माझ्यावर असलेला विश्वास मी गमावून बसले. नोकरीवरनं काढून टाकलं त्यांनी. काय करू आता मी? कुठे जाऊ सांगा ना. माझी काहीही चूक नसताना मला हे सगळं भोगावं लागतंय ना. मी हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज त्याच्याबद्दल असलेला गैरसमज मनातून काढून टाका. इतके उपकार करा माझे. लेखा भेटली ना तुला? ती तुला बाहेर काय बोलली हे कानावर आलंय माझ्या. आणि यश, ते ऐकल्यावर मला असं वाटतं की लेखा खूप चांगली मुलगी आहे. तिने मुद्दामून काही केलं नसेल. मला आधी हे सांग, मी असं बोललेच नाही हे ते कुठल्या संदर्भात बोलत होते? अरे हो, मगाशी तुला सांगायला विसरलो मी. तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणत होती की लेखा तिच्यासमोर बडाई मारत होते की आपली कंपनी पाया पडत तिच्याजवळ येईल आणि तिला जॉब ऑफर करेल. हे ऐकून मलाही खूप संताप आला. मी खूप बोललो तिला, खूप झाडलं तिला. आणि यश, अरे लेखाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की ती खूप चांगली मुलगी आहे. ती असं काही नाही करणार. मला वाटतं तिच्या मैत्रिणीने मुद्दामूनच हे सगळं सांगून माझं मत तिच्याविषयी कलुषित करण्याचा प्रयत्न केलाय. नाही, मला तसं नाही वाटत. अरे आत्ता लेखा एवढं सगळं बोलली तुला, तरी तू असं बोलतोस? एसपी, तू लेखा बाबतीत नेहमीच बाहेर होतास, त्यामुळे दरवेळी तू तिची बाजू घेऊन बोलतोस. तसं नाही आहे यश. असंच आहे एसपी, असंच आहे. त्या मुलीने भुरळ पाडली आहे तुझ्यावर. अजिबात नाही. हे बघ, मला असं वाटतंय की ती मुलगी खूप ऑनेस्ट आहे. ती हे सगळं बोलली नसणार. आणि आपण उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेतो. हे बघ, ती मुलगी तिकडनं पळून जाण्याचं कारण काही असेल, पण सफर आपली कंपनी झाली आहे, आपली. आणि त्याचमुळे मी तिला माफ करू शकत नाही. त्याचसाठी मला ती आपल्या कंपनीत हवी आहे. एक सांगू यश, मलाही ती आपल्या कंपनीत हवी आहे, पण माझा पर्पज वेगळा आहे. मला असं वाटतं की ती खूप चांगली डिझायनर आहे आणि तिच्यामुळे आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. एसपी, कंपनीचा फायदा आणि तोटा बघण्यासाठी मी समर्थ आहे. आणि त्यासाठी कोणा लेखाची गरज नाहीये मला. यश, मला असं वाटतं तू हे सगळं पर्सनली घेऊन खूप चूक करतोय. तू बिझनेसच्या दृष्टीने विचार कर ना. बी प्रोफेशनल. एसपी, बऱ्याचदा प्रोफेशनली विचार करून चालत नाही. यश, तू लेखाच्या सूड घेण्याच्या विचाराने बेभान झालाय. त्यामुळे तू रॅशनली विचार करण्याच्या मनस्थितीत नाही आहेस. हे बघ, डोकं थंड ठेवून विचार कर. तू जर असाच सतत विचार करत राहिलास ना, तर त्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होईल. आपल्या कंपनीला सफर करावं लागेल. माझी त्यालाही तयारी आहे. त्या लेखाची कुर्मी उतरवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. नो, या गोष्टीवर तुझं आणि माझं एकमत होऊ शकत नाही यश. एक सांगू एसपी,
एका गोष्टीबद्दल आपलं एकमत आहे. आपल्या दोघांचे भलेही उद्देश वेगवेगळे असतील, पण आपल्या दोघांनाही ती आपल्या कंपनीत हवी आहे. सगळं संपलं. माझ्या समोरचे सगळेच दरवाजे बंद झालेत आता. होती ती नोकरी सुद्धा गेली. आता आता काय करू मी? जीवनाकडून फार मोठ्या अपेक्षा कधीच नव्हत्या माझ्या, पण ह्याही अपेक्षा पूर्ण होऊ नयेत असं काय केलंय? प्रत्येक वेळेस मलाच सगळं सहन करावं लागतं. जरा कुठे 4 दिवस सुखाचे दिसले की काहीतरी अघटित घडतंच. आता आता साहिलचं शिक्षण कसं पूर्ण करू? माझ्यावर असलेली ही एकमेव जबाबदारी मला पूर्ण करता येत नाही. देवा देवा, तू सगळ्यांच्या मदतीला धावून येतोस, सगळ्यांची दुःख दूर करतोस, मग माझ्यावरच का रागावलायस असा? मला माझ्यासाठी काहीही नको, फक्त साहिलचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी. माझ्यावर असलेली ही एक जबाबदारी नीट पार पाडण्यासाठी. प्लीज प्लीज मला या संकटातून बाहेर काढ. मला मार्ग दाखव देवा, मला काहीतरी मार्ग दाखव. SP, आपण लेखाला आजच्याच कॉन्टॅक्ट करायला हवं. पण तिचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तिचा ॲड्रेस आपल्याला इतक्या अर्जंट कसा मिळेल? आपण तिला मगाशी चाडवायला हवं होतं. आपलं काम सुद्धा लगेच झालं असतं. यश, आपल्याकडे तिचा नंबर आहे, पण अरे आपण तिला आत्ता जर फोन केला तर ती कशी रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं तिला आपण प्रत्यक्ष भेटूनच कन्व्हिन्स करायला पाहिजे. दॅट्स युअर लुकआउट. तिला कुठल्या प्रकारे आपल्या कंपनीत काम करायला तयार करायचं आहे हे तू ठरव. अर्थात तुला लेखाला पुन्हा एकदा भेटायची संधी मिळते आणि ती तू घालवणार नाहीस म्हणून. यश, जस्ट किडिंग. हे पण यश, मला काय वाटतंय माहिती आहे, आपल्याकडे आणखी एक मार्ग आहे. आपण जर त्या मार्गाने गेलो ना तर आपल्याला लेखाचा पत्ताही मिळेल आणि कदाचित आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरही सापडतील. सगळे प्रश्न एकाच उत्तराकडे येऊन थांबतात. SP, ती आपल्या कंपनीबाबत जे काय वागली शी हॅज टू पे फॉर इट. आयुष्यात कोणाही समोर मान वर करून उभं राहता येणार नाही याची तयारी करणार आहे मी. कसला विचार करतोय? नाही, काय नाही. सो गेट स्टार्टेड विथ युअर वर्क. काही झालं तरी उद्यापासून लेखा मला आपल्या कंपनीत काम करायला हवं. यू गेट इट? हॅलो. हाय, मी फॅशन इंटरनॅशनलमधून SP बोलतोय. हां, बोला. इफ यू डोंट माइंड, मला एक इन्फॉर्मेशन हवी आहे. इन्फॉर्मेशन? कोणती इन्फॉर्मेशन? ॲक्च्युली काल कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या कंपनीतून जे तुम्ही 2nd नंबरचं डिझाईन पाठवलं होतं ते कोणी डिझाईन केलं होतं? हां, त्या डिझायनरचं नाव आहे नीता. नीताने ते डिझाईन बनवलं होतं. अच्छा, नीता का? तुम्ही उद्या नीताला आमच्या ऑफिसमध्ये पाठवाल का? काही विशेष आहे का? नाही, विशेष काही नाही. ॲक्च्युली आमच्या मॅगझिनमध्ये तिचा इंटरव्ह्यू छापायचा होता. ओके, पाठवेन. आणखी एक गोष्ट,
अजून एक काम आहे तुमच्याकडे. बोला ना. मला जरा लेखा देशमुखेचा ॲड्रेस हवा होता. कशाला? काल स्टेजवरून ती तिची ट्रॉफी न घेताच निघून गेली ना, तर तिची ट्रॉफी तिच्या घरी पाठवायची. ती तुमची एम्प्लॉई म्हणजे तुमच्याकडे तिचा ॲड्रेस असेल, तर प्लीज देता ॲड्रेस. ओके, ॲड्रेस लिहून घ्या. हो असेल सांगा. रेखा, काय झालं? अगं रडतेस का? हा ताई, हा ताई सगळं संपलंय. म्हणजे आता काहीच उरलं नाही. माझ्या समोरचे सगळे रस्ते बंद. लेखा, मला नीट समजेल अशा भाषेत सांगशील का काही? काय झालंय? मला पूनम मॅमनी नोकरीवरनं काढून टाकलंय. ताई, मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. एकच गोष्ट सारखी सारखी बोलताय की मी फॅशन इंटरनॅशनल मध्ये जॉब करणार आहे, आता मला त्यांची काय गरज आहे. पण मी तिकडे असं म्हणाल्या का त्या? मग ठीक आहे ना, रडायचं काय कारण आहे? तू फॅशन वर्ल्ड मध्ये जा आणि सांग त्यांना की नोकरी करायला तयार आहेस म्हणून. संपलं सगळं. मी तसं नाही करू शकत. मी तिकडे जाऊ आले. मग तिकडे ते SP सर आहेत, ते मला खूप ओरडले. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या फंक्शनचा माझ्यामुळे विचका झाला. आणि मला नाही माहित त्यांना कोणी सांगितलं, पण त्यांना असं वाटतंय की असं म्हणणं आहे की मला जर तिकडे नोकरी हवी असेल तर त्या लोकांनी माझ्या पाया पडावं. मी माझ्या कामाच्या बढाया मारते. नाही, पण मी असं कधीच बोलले नाहीये. मला नाही माहिती त्यांना असं कोणी सांगितलं. मी काय करू आता? त्यांनी जे काही ऐकलं ते मी कधी बोललेच नाहीये. मग SP सरांचा माझ्याबद्दल असा समज का झाला असेल? लेखा, काहीतरी गोंधळ आहे. काय म्हणजे ना, कोणीतरी जाणून बघून सगळे करतं असं वाटायला लागलंय मला. म्हणजे काय? म्हणजे तुझ्याबद्दल जाणून बुजून कोणतरी गैरसमज पसरवत आहे. का करेल कोणी? अगं, ज्याला तुझं यश बघवत नाहीये, ज्याला तुझी प्रगती त्याच्या डोळ्यात खुपतीये काट्यासारखी, ती व्यक्ती कोणीतरी मोठ्या हुशारीने पूनम मॅडमच्या आणि फॅशनवाल्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी विष कालवलंय. पण हा डाव कुणाचा ना, त्याला शोधून काढायलाच हवं. त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा. पण ताई, त्या माणसाला शोधून काय फायदा आहे? अगं, असं कसं म्हणतेस तू? कारण जरी तो माणूस आपल्याला सापडला तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण माझी नोकरी जायची ती गेलीच ना. पण तुम्हाला दुसरी चांगली नोकरी मिळाली तर? साहेब, तुम्ही कोण गे? ताई, मी आता म्हटलं ना तुला, फॅशन इंटरनॅशनल मध्ये SP सर ते हे तुम्ही
तुम्हीच का ते हा? काय हो? किती ओळखता तुम्ही हिला? हिचा स्वभाव कसा आहे माहितीये तुम्हाला? तरी कुणाच्याही सांगण्यानं वाटेल तसं बोलला तुम्ही हिला. ताई तिच्याकडे बघा जरा. तिच्याकडे बघून वाटतंय तुम्हाला ही गमजा करणारी असेल? ताई अगं ताई प्लीज. तू गप्प बस जरा, मला बोलू दे जरा त्यांच्याशी. नाकासमोर चालणारी मुलगी आहे, सरळ साध्या स्वभावाची, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही असा स्वभाव आहे ना, म्हणून तिने गपचूप ऐकून घेतले तुमचं. माझ्यासारखी असते ना तुमच्या आरेला बरोबर कारेने उत्तर दिलं असतं. ताई तू हे काय बोलतेस? बरोबर बोलते मी. अशा माणसाची ना अशा शब्दात बोलायला हवं. एकतर तुमच्या स्पर्धेमुळे हिची नोकरी गेली, त्याची भरपाई करायला हवी तुम्ही. ती राहिला बाजूलाच, वाटेल तसं बोलता तुम्ही, तोंडाला येईल तसं येईल. ताई प्लीज बास झालं अगं. हे बघ, ते आपल्या घरी आलेत, तू असं कसं बोलतेस त्यांच्याशी? आधी त्यांना विचार तर की ते का आलेत. विचार आहे ना. काय घरी येण्याचं कारण काय? भरपाई करायला आलोय. ऐका, भरपाई करायला आलेत. भरपाई करायला म्हणजे कळलं नाही मला. भरपाई करायला आलोय. लेखाला ओळखण्यात चूक झाली माझी, त्याचीच भरपाई करायला आलो. लेखा अगं, ऑफिसमध्ये जे काही झालं ते सगळं विसरून जा. इनफॅक्ट मी तुझ्यासाठी एक ऑफर घेऊन आलो. ऑफर? फॅशन इंटरनॅशनल मध्ये तू नोकरी करशील की नाही हे विचारायला आलोय. काय तुम्ही काय बोलताय? अगं, तुझ्यासारखे डिझायनर्स जर आमच्या कंपनीत जॉईन झाले तर आम्हाला आनंदच होईल. आणि फॅशन इंटरनॅशनल आज फॅशन वर्ल्डमध्ये टॉपची कंपनी, त्यामुळे तू जर आमची कंपनी जॉईन केलीस तर तुझाही फायदाच आहे. तुम्ही खरं सांगताय ना? ऑफकोर्स. म्हणजे मी काय हाऊस म्हणून तुझं घर शोधत इथपर्यंत आलोय? नाही. तुम्ही तिला काय विचारताय? ती तुमची कंपनी नक्की जॉईन करेल. सॉरी मगाशी मी रागाच्या भरात काही बोलले तुम्हाला. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. दॅट्स ऑल राईट. मी खरंच काही मनावर घेतलं नाही. या ना तुम्ही आत तरी या. नाही नको, ऍक्च्युली मी जरा घाईत आहे. सम अदर टाइम. बरं, साखर तरी घेऊन जा. हो. आलेच. साखर. थँक्यू. ओके लेखा, उद्या ऑफिसमध्ये भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू. मैं कम इन मैम. कम इन. तुम्ही बोलवलंत मला? हो. नीता, फॅशन इंटरनॅशनलमधनं आत्ताच फोन आला होता. ते विचारत होते की त्या कॉम्पिटिशनमधलं विनिंग डिझाईन कुणी बनवलं होतं. मी त्या लेखाचं नाव न सांगता तुझं नाव सांगितलंय. माझं नाव? थँक्यू सो मच. यू आर सो काइंड. रिअली थँक्यू. तुला त्यांनी उद्या ऑफिसमध्ये बोलवलंय. कशासाठी?
काहीतरी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, सो उद्या आधी तिथे जाऊन ये. जाईन ना, नक्कीच जाईन. थँक्यू सो मच. यू आर सो जेनरस. थँक्यू सो मच. इट्स ओके. आलेच. व्हॉट हॅपन मॅरी? एवढा निराश का दिसतोयस तू? मला वाटतं तू नीताचं नाव सांगून खूप मोठी चूक केली. नाही, अजिबात नाही. त्या लेखाने माझा इतका विश्वासघात केला, मी त्याची परतफेड केली. टीट फॉर टॅट. ठीक आहे का पुन्नू, पण तू हा विचार केलायस का फॅशन इंटरनॅशनल वाल्यांनी सगळं क्रेडिट नीताचं आहे असं समजून तिला जॉब ऑफर केला तर काय करणार आहेस तू? करू दे ना ऑफर. ती तो जॉब ऍक्सेप्ट करणार नाही. नीतावर माझा पूर्ण विश्वास आहे. नीतावर विश्वास आहे म्हणे. पुन्नू अगं, ज्या मुलीला दुसऱ्यानं केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला लाज सुद्धा वाटत नाही ना, तिच्यावर काय विश्वास ठेवायचा? आय टेल यू पुन्नू, आपल्या ऑफिसमध्ये लेखात जास्त लॉयल होती. कम ऑन मॅडम, इतकं सगळं होऊन सुद्धा तू त्या लेखाचीच बाजू घेतोयस. आणि लेखा जर इतकी लॉयल होती तर तिने फॅशन इंटरनॅशनल जॉईन करायचा निर्णय का घेतला? हेही तुला नीतानंच सांगितलं ना. पुन्नू, नीतावर विश्वास ठेवून तू फार मोठी चूक केलीयस. आता प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये का? आपण आपल्या दोन्ही डिझायनर्स गमावून बसणार आहोत. लेखाला तर आपण स्वतःच काढून टाकलं आणि त्या नीतावर बाबा माझा भरोसाच नाहीये. तिला संधी मिळाली ना तर ती आपल्या कंपनीला लाथ मारून फॅशन इंटरनॅशनल जॉईन करणार हे नक्की. लेखाताई, काय झालं? काय म्हणाल्या पूनम मॅडम? त्यांना तुझं म्हणणं पटलं? उगाच प्रश्न विचारून भंडाव सोडू नको तिला. घे साखर घे. साखर? म्हणजे लेखाताईला नोकरी मिळाली? नाही, मग अशी भांडला होतोस ना माझ्याशी म्हणून. दुर्गाताई, तू पुन्हा भांडण उकरून काढतेस? नाही रे बाबा, भांडत नाहीये. लेखाला नवीन नोकरी मिळाली म्हणून घे साखर. नवीन नोकरी म्हणजे? अरे म्हणजे पूनम मॅडमने काय तिला नोकरीवर घेतलं नाही, पण ज्या कंपनीच्या स्पर्धेत तिला पहिला क्रमांक मिळाला होता त्या कंपनीनेच तिला नवीन नोकरी दिली. काय? हो, अरे त्या कंपनीचा मोठा साहेब घरी आला होता. त्यांनी स्वतः सांगितलं उद्यापासून ऑफिसला येण्यासाठी. वाह, क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मजा बुवा आहे का मुलीची? अरे मजा असणारच. पूनम मॅडमच्या कंपनीमध्ये जेवढा पगार होता ना त्यापेक्षा जास्त पगार मिळणार आहे तिला, हो की नाही? ताई, काय झालं? तुझा चेहरा असा का उतरलाय? तुला आनंद नाही झाला? अरे नाही, झालाय ना, पण मला त्याच्यापेक्षा खूप वाईटही वाटतंय. म्हणजे बघ ना, पूनम मॅमने माझी बाजू न ऐकताच मला नोकरीवरनं काढून टाकलं. म्हणजे साहिल, आज मी त्यांच्यामुळे या इंडस्ट्रीत आले. त्यांचा हात पकडून मी माझी वाटचाल सुरू केली आणि आज इथपर्यंत पोहोचले. आणि आता एका दुसऱ्या कंपनीसाठी मी पूनम मॅमना सोडून चालले. लोक तर असंच म्हणतील ना की जास्ती पगारासाठी हिने पूनम मॅमना सोडून दिलं म्हणून. लोकांचा काय विचार करतेस? लोकांना मार गोळी.
आणि असंही पूनम मॅडमनी तुला नोकरीवरून काढून टाकले ना, तू नोकरी नाही सोडलीस ना? नाहीतर काय, त्यांना तुझ्या इमानदारीची गरज नाहीये ना, मग तू कशाला परवा करतेस? लेखा, अगं मला समजते तुला काय वाटते ते. हे बघ, पण तू पूनम मॅडमना समजवण्याचा प्रयत्न केलास ना, मग झालं तर. आता तू मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि नवीन कामावर लक्ष दे. आणि मला खात्री आहे पूनम मॅडमना त्यांची चूक एक दिवस नक्की कळेल. सर सर हो, थँक्यू सर. हा बोल एस पी. गुड न्यूज फॉर यू यश, लेखा फॅशन जॉईन करते. ग्रेट. सो तू तिला आपल्या कंपनीत काम करायला तयार केलंस. आता लेखाचा वाईट काळ सुरू झाला असं समज. छोड ना यार यश, अरे आता बदला घेण्याचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. मला हे कळत नाही एस पी, तुला त्या मुलीबद्दल इतका पुळका का येतो? तू नेहमी तिच्या बाजूनी का बोलत असतो? नाही म्हणजे इतकी काळजी का वाटते तुला तिची? यश तसं काय नाहीये, मी फक्त आपल्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने तिचा विचार करतो. मला नाही असं वाटत. उलट मला तर आता असं वाटू लागलंय की ती मुलगी तुला आवडायला तर नाही लागली ना? यश अरे काहीतरी काय बोलतोयस तू?